नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाईतील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेच्या वतीने आधार माणुसकीचा उपक्रमांतर्गत सायली लॉन्स या ठिकाणी आधार माणुसकीच्या उपक्रमातील 450 कुटुंबांना लोकसहभागातून दीपावलीनिमित्त फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिकारी अनिल चोरमले, प्रेमा अनिल चोरमले, रुपाली राजेंद्र लोमटे, अंजली चरखा, डॉक्टर स्वाती शिंदे, अनिता जगन सर्वदे, मंगल कार्यालय प्रमुख साखरे गुरुजी, सरस्वती केंद्रे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य कीर्तिकुमार देशमुख, कौशल्या काळे, सत्यशीला रामकृष्ण पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आधार माणुसकी उपक्रमाचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट संतोष पवार यांनी करत अधिक माहिती दिली आहे. बीड जिल्हा आणि लातूर ग्रामीणमधून 650 विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षणामध्ये पुढे आणण्याचा आमचा प्रामाणिक उद्देश आहे. त्याचबरोबर आमचे जवळपास 45 विद्यार्थी वेगवेगळ्या MBBSच्या कॉलेजमध्ये शिकतात. 9 मुली अभियांत्रिकीचं शिक्षण घेतात. आणि ह्याहीपेक्षा सर महत्त्वाचं की आम्ही लोकसहभागामधून 9 मुलींची आजपर्यंत लग्न केलेले. की आम्ही जर एखाद्या मुलीचं लग्न करायचं ठरवलं तर फक्त 8 दिवसाचा कालावधी आम्हाला लागतो. आत्ताच इथं जयश्रीची आई आहे मंगाईवाडीच्या, त्यांच्या मुलीचं मागच्या एप्रिलमध्ये लग्न झालं. फक्त 8 दिवसात त्यांच्या गावामध्ये आजपर्यंत जसं लग्न झालं नव्हतं एवढं उच्च आणि सर्व लोकांच्या सहकार्यानं आम्ही त्या जयश्रीचं लग्न करू शकलो. हे फक्त समाजाच्या ताकदीवर आणि देणगीदाराच्या सहकार्यावर हे सर्व आम्हाला बळ मिळतं. दरवर्षी गरजवंत विद्यार्थी, विधवा महिला, शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबीय अशा विविध कुटुंबांना दिवाळीचा फराळ वाटप केला जातो. असा उपक्रम करण्यासाठी अनेकांची मदत मिळते. तसेच या उपक्रमाला डॉक्टर अतुल शिंदे यांनीही शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मी डॉक्टर अतुल शिंदे. योगेश्वरी दर्शन चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आधार माणुसकीचा या संस्थेतर्फे विधवा स्त्रिया, आत्महत्याग्रस्त पालकांचे विद्यार्थी, अनाथ मुलं या सर्वांना फराळ वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हे जे आयोजन केले त्याबद्दल आधार माणुसकीचे पहिल्यांदा मी आभार मानतो. त्यांनी हा जो स्तुत्य उपक्रम घेतला त्याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, आणि त्यांना पुढील त्यांचे जे उपक्रम आहेत त्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. या कार्यक्रमात विविध जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश पात्र झालेल्या व डॉक्टर होत असलेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मी पण एका हलाखीच्या परिस्थितीतून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी सिलेक्ट झालेलो आहे. मी माझी नीटसाठी तयारी ते ऑनलाईनच केलेली आहे आणि मला यावर्षीच माझा नंबर लागलेला आहे. तर ते मेडिकल कॉलेजसाठी आपल्याला जेव्हा हे खर्चाचं हे होतं त्यावेळेस खूपच कठीण जावं लागलं. घरी असताना अचानकच जेव्हा आमचं ॲडमिशन होणार होतं नेमकं त्याच वेळेस सरांचा आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि सरांनी आम्हाला खूप मदत केली. आधार माणुसकीच्या ह्या उपक्रमातून खूप काही मदत झालेली आहे. खरं तर मी ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षाला असताना पवार सरांसोबत माझी ओळख झाली. 12वीला असताना माझे शिक्षक जे होते ना त्यांनी सरांची भेट घालून दिली आणि मग त्यानंतर ज्या काही माझ्या शैक्षणिक अडचणी आहेत, फीस भरणे वगैरे ते सगळं सरच हँडल करतात. म्हणून मी फक्त अभ्यास करत राहते. बाकीचं सगळं काही लोड आहे इकॉनॉमिक्स वगैरे तो सगळं सरच हँडल करतात. शैक्षणिक साहित्य असो की विविध मदत ही ॲडव्होकेट संतोष पवार आधार माणुसकीच्या उपक्रमात करत असतात. परंतु यावर्षी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचाही मोठा हातभार लागला असून यापुढेही मदत करण्यात येणार असल्याचे प्राचार्य कीर्तिकुमार देशमुख यांनी अधिक माहिती दिली. जेव्हा आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की पोद्दार इंटरनॅशनल स्कूल किंवा पोद्दार ग्रुप ऑफ स्कूल हे दरवर्षी एक पोद्दार व्हॉलंटियर प्रोग्राम जॉय ऑफ गिविंग
इम्प्लिमेंट करत असतं. त्याच्यामध्ये आम्ही यावर्षी ठरवलं की सरांशी मी कॉन्टॅक्ट केला माझ्या टीमने आणि आम्ही ठरवलं की एक खारीचा वाटा जो आपण आहे ते या ठिकाणी उचलूया. माझ्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ज्यांना जसं शक्य असेल त्या प्रमाणामध्ये वस्तू स्कूलमध्ये आणून दिल्या, ते आपण पवार सरांकडे सुपूर्द केला. सरांनी मला या ठिकाणी सहभागामध्ये एक सामाजिक जी चळवळ आहे ही त्याच्यामध्ये समाविष्ट केल्याबद्दल मी संतोष पवार सरांचे खूप खूप आभारी आहे. इथून पुढे आपण जर बघितलं तर आपले जे मान्यवरांचे किंवा इथं विद्यार्थी माझे जे विद्यार्थ्यांचे आहे त्यांचे जे या ठिकाणी भाषण झालेले आहे, सर्वांचा एक शेवटी बेस येऊन जो पोहोचतो तो शिक्षणाकडे येऊन पोहोचतो. मी माझ्या या ठिकाणी उपस्थित माता भगिनींना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी आपल्यासमोर मा जिजाऊ साहेब यांचा आदर्श ठेवावा. अतिशय सुंदर कार्यक्रमात फराळ करण्यासाठी मदत करणाऱ्या महिलांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या डॉक्टर स्वाती शिंदे यांनीही अधिक माहिती देत शुभेच्छा दिल्या. पवार सर ह्या आधार माणुसकीच्या माध्यमातून इतकं छान काम करतायत. त्यांच्यासोबतच त्यांच्या मॅडम असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील, त्यांनी त्यांच्या कुटुंबाला त्यांना भक्कम पाठिंबा देत आहेत. म्हणून सर तुमच्या एवढ्या कुटुंबाला भक्कम पाठिंबा देऊ शकतायत. ह्या त्यांच्या कामाबद्दल सरांचं खूप खूप अभिनंदन. आपण सरांच्या ह्या कामाचं मोल कुणीच करू शकणार नाही. इतकं अनमोल आणि सर्व अतुलनीय काम ते करतायत. बरोबर आहे. आता हे जे आपण सध्या परिस्थिती आपण सगळे ऐकतोय, सगळ्यांची संघर्षाची कष्टाची परिस्थिती, तर प्रत्येकालाच लाईफमध्ये ताण आहे, स्ट्रेस आहे. मी असं म्हणणार नाही की एकही व्यक्ती नाही ज्याला ताण नाही, पण या परिस्थितीनं पुढे जाण्यासाठी आपल्याला तो स्ट्रेस मॅनेज करता यायला पाहिजे. यावेळी सर्व महिलांना पाहुण्यांच्या हस्ते दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. तसेच दरवर्षी इतरांना मदत करणारे श्रेयस पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तेव्हा मी एका पुस्तकाच्या दुकानावर गेलो जॉब शोधण्यासाठी, जॉब मागण्यासाठी, आणि त्या पुस्तकाच्या दुकानदाराची माझी आधीच ओळख होती. आणि त्या दुकानदाराने मला सांगितलं असे एक ॲडव्होकेट संतोष पवार सर आहेत, ते काय करतात, जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना सहकार्य करण्याचं काम करतात. मग मला वाटलं आपल्याला गरज आहे, आपण सरांकडे जावं. मी सरांकडे गेलो, सरांना माझी अडचण सांगितली आणि सरांनी त्यावेळेस मला 1 डझन रजिस्टर दिले. म्हणजे त्यावेळेस माझ्याकडे काहीच नसताना मी वेगळ्या अपेक्षेने गेलो होतो, पण सरांनी मला फुलाची पाकळी सरांनी मदत केली आणि 1 डझन रजिस्टर दिले. ते 1 डझन रजिस्टर माझ्यासाठी खूप आनंदाचं. कुणी जर त्यावेळेस 10,000 रुपये दिले नसते ना तरी मला आनंद झाला नसता. दरवर्षी दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात येते. विविध गावच्या महिलांसाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच अनेक महिलांनी मनोगत व्यक्त करत असताना डोळ्यातून अश्रू वाहत होते. आपण आज इथं सगळं जरी माहेरला आल्यासारखं वाटायला लागलं का नाही, आपला भाऊ एवढं सगळं, म्हणजे मला तर वाटायला लागलं की खरोखरच आपण आपल्या मोठ्या भावानी आपल्या सगळ्यांना माहेरात आणल्यासारखं मोकळं, सगळ्यांना असं गोडधोड खायला एवढं छान केलं आहे ना. त्यावेळेस माहेर काय असतं ते इथं कळतं आहे आल्याबरोबर आधार माणुसकीचा या उपक्रमातून. तर पवार म्हणजे संतोष भाऊंना इतकी तळमळ आहे की सगळ्याच कुटुंबांनी आणि इथल्या म्हणजे आपल्या ताईंच्या मुलांचं कुठंतरी कोडकौतुक व्हावं, त्यांनी पण आपल्यासाठी काहीतरी त्या लेकरांचं पण कुठंतरी कळावं. आणि हे इथं का बोलवतात त्या विद्यार्थ्यांना की आपल्यापैकीच ते घडलेले असतात ना, परिस्थितीशी झुंज देऊनच ते इथपर्यंत आले, त्यांचा प्रवास कसा झाला आहे. मग असं नाही की सगळ्याच गोष्टी परिस्थिती अशी नाजूक असेल तरच होऊ शकतं, असं काहीच नाही की त्यांनी कसं झुंजत राहिलेत. मग त्यांना प्रेरणा देण्यासाठी इथं त्या मुलांना बोलवतात, त्यांचं कोडकौतुक करतात, त्यांचा सत्कार करतात. त्यासाठी एक प्रेरणादायीच आपल्यासाठी आहे ना हे की समाजात अनेक संघटना संस्था विविध स्वरूपात कार्य करत असताना गरजवंत कुटुंबांना दिवाळी गोड व्हावी यासाठी हा उपक्रम करत एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे रुपाली राजेंद्र लोमटे यांनी सांगत शुभेच्छा दिल्या. आज शेतकरी आज 450 शेतकरी HIV आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप कार्यक्रम आधार माणुसकीच्या या संस्थेच्या माध्यमातून ॲडव्होकेट संतोष पवार सरांकडून हातून होत आहे.
तसे पाहिले तर संतोष पवार सरांचं काम खूप मोठं आहे आणि 45 मुलांना MBBSचा खर्च असेल, 9 गरीब कुटुंबातील मुलींचे लग्न करून दिले, 650 शालेय विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च व सर्व शैक्षणिक सुविधा पुरवले यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. मी आपल्याला विनंतीपूर्वक सूचना करते की आपण आपल्या मुलांना आणि मुलींना शिक्षण द्यावे. ॲडव्होकेट संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच असून अतिशय योग्य कार्यक्रम घेऊन मदतीचा हात देण्याचे काम होत असल्याचे सांगत अंजली चरखा यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रज्वलित करतानाही ज्या फोटोंचे आपण प्रतिमेला ज्या हार घातले किंवा पूजन केले त्या फोटोचाही जो त्यांचं जे वर्क आहे म्हणजे त्यांचा आदर्श यापासूनच जी सुरुवात होते. खरंच म्हणजे पवार सरांना मी मागच्या 5 वर्षापासून ओळखते. त्यांनी जे छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचं आज इतक्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालं. खरंच त्यांचा अभिमान करावा आणि मला तर त्यांचा हेवासुद्धा वाटतोय, कारण इतक्या सर्व बहिणी म्हणजे इतक्या सर्वांना त्यांच्याबद्दल इतकी आपुलकी प्रेम निर्माण होतं. बीड व लातूर जिल्ह्यातील विविध कुटुंबांना मदत करून एक वेगळेपण जपत असल्याचे सांगत आदर्श मैत्री फाउंडेशनचे पप्पू भाईते यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. घाटनांदूर आणि अंबेजोगाई बर्दापूर परिसरात अंबेजोगाई पूर्ण तालुक्यामध्ये संतोष पवार सरांचं काम खूप छान आहे. आधार माणुसकीचं त्यांनी दिवाळीचा फराळ वाटप असेल, अनाथ मुलींचं लग्नाचा कार्यक्रम असेल, विद्यार्थ्यांसाठी सुविधा असतील, अनेक वेगवेगळे उपक्रम त्यांचे एवढे आधार माणुसकीच्या माध्यमातून चालतात. अंबेजोगाई बीड जिल्हा लातूर जिल्हा या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या खूप मोठे कार्य चालले जातात. या माध्यमातून दरवर्षी दिवाळीच्या सणानिमित्त अनाथ वंचित ज्यांना निराधार आहेत अशा व्यक्तींना फराळ वाटपाचा कार्यक्रम, त्यांना साडी चोळीचा कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. या कार्यक्रमात उपस्थित असलेले पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांचे चिरंजीव यांनीही अतिशय सुंदर मनोगत व्यक्त करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रथम तर मला इथं यायची संधी ही माझ्या आईवडिलांमुळेच भेटली आहे, नाहीतर असं कुणालाही मान्यवरांच्या जाग्यांवर बसवणं हे योग्य दिसत नाही, कारण की मी आतापर्यंतच्या माझ्या जीवनात काही यश मिळवलेलं नाही. पण इथं जे उपस्थित काही विद्यार्थी आहेत ज्यांनी MBBSला त्यांचा नंबर लावला आहे, एक मुलगा मी पाहिला त्याचा एम्स हैदराबादला नंबर लावला आहे, ते भैया CET पास केले फर्स्ट इयरमध्ये. पण आज मला असं कळालं की परिस्थिती ही कधी मुलाच्या लाईफमध्ये बॅरियर बनत नाही. कुठल्या तरी प्रत्येक माणसाच्या जीवनात काही ना काही गरजेचं असतं, फक्त आपल्याला त्या गोष्टीची जाणीव पाहिजे. प्रत्येक अशा व्यक्तींनी विविध योजना शासनाच्या मिळवून देण्यासह इतर मदत करण्याचे काम सातत्याने सुरू असून या उपक्रमाला सरस्वती केंद्रे यांनीही शुभेच्छा दिल्या. आपण सर्व इथे उपस्थित महिला मी पाहतीये मगाचपासनं बऱ्याच जणी विधवाच दिसत आहेत. आपल्या या ज्या सर्व महिला आहेत या कुटुंबाचा एक ॲक्च्युअल कणाच असतात. ही महिला अंथरुणाला खिळली तर कुटुंबाची अवस्था काय होते हे आपण कल्पनाही करू शकत नाही. आपण सर्वजणी इथे आलेला आहात तर महिलांनो, तुमच्यापैकी प्रत्येक जणीमध्ये एक झाशीची राणी लपलेली आहे, एक हिरकणी आहे, दुर्गाई आहे आणि तसेच ती ममतेचा सागरसुद्धा आहे. खरंच ॲडव्होकेट संतोष पवार यांनी घेतलेल्या या उपक्रमामुळे मी भारावून गेल्याचे सांगत या उपक्रमाला मीही मदत करणार असल्याचे सांगत कार्यक्रमाला पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांनीही शुभेच्छा दिल्या. हे खूप गरजवंतासाठी आपण कार्यक्रम घेत आहात, ज्याची समाजाला गरज आहे. अशा कार्यक्रमामध्ये आम्हालाही सामील करून घ्यावं, जेणेकरून आम्ही आमच्या परीनं काही खारीचा वाटा नक्कीच उचलू आणि तुम्हाला या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये नक्कीच तुम्हाला यामध्ये आम्ही यापुढे मदत करू. जोपर्यंत या ठिकाणी आहे तोपर्यंत आम्ही 100% ह्या संस्थेला असे काम करण्यामध्ये प्रोत्साहन देऊ आणि आम्ही त्यांना मदत करू. आणि तुम्ही जमलेल्या सर्व
महिला आणि सर्व मान्यवरांना दिवाळीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्दापूरकर यांनीही मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले. की आपल्या भागामध्ये असे काही व्यक्तिमत्व आहे, संत महंत, अशापैकी आदरणीय विश्वनाथ दादा कराड, त्यांचे बंधू तुळशीरामांना कराड. विश्वनाथ कराडांचं तुम्हाला कार्य माहीत असेल. एखादा उपक्रम घ्यायचा असेल तर ते दानशूरांपर्यंत जाणं आणि त्यांना त्या उपक्रमाची माहिती घेणं आणि त्या उपक्रमासाठी वेगवेगळं साहित्य जमा करणं. आता हे तुमच्यापर्यंत साहित्य पोहोचवण्यासाठी कुणी वस्तूंच्या माध्यमातून मदत केलेली असते, कुणी पैशांच्या माध्यमातून मदत केलेली असते. ही मदत पोहोचवण्याचं काम आम्ही आधार माणुसकीच्या माध्यमातून ॲडव्होकेट संतोष पवार या ठिकाणी करत आहे. आधार माणुसकीच्या माध्यमातून अतिशय विविध कार्यक्रमाचे सुंदर नियोजन दरवर्षी करत असल्याचे सांगत माजी सैनिक कांदे यांनीही शुभेच्छा दिल्या. संतोषजी पवार यांचा कार्यक्रम आधार माणुसकीचा आपल्या बीड जिल्ह्यातील विधवा असतील, अनाथ असतील, अशा सर्व परिवारांसाठी जो फराळाचा कार्यक्रम त्यांनी घेतला, खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. याचं आम्हालाही कौतुक आहे. आणि या कार्यक्रमासाठी जी पवारसाहेबाची टीम आहे, खरोखरच त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन रचना परदेशी हिने तर आभार अनंत निकते यांनी मानले. यावेळी मदत करणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचे सत्कार सन्मानही करण्यात आला. तसेच यावेळी फराळाचेही वाटप करण्यात आले. महिलांनाही यावेळी फराळ देण्यात आला. यावेळी महिला नागरिक यांची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.